नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आपण आज इम्पॉर्टंट एसक्यू सिरीज मधून दिशा हे द्रव्य पाहणार आहोत. तर दिशेचं महत्त्व विचारलं जाऊ शकतं, दिशेची लक्षण म्हणजे व्याख्या विचारली जाऊ शकते, दिशांचे देवता जे आहेत ते एमसीक्यू साठी विचारले जातात, दिशेचे गुण विचारतात. त्यामुळे दिशा हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा आता दिशा म्हणजे काय? दिशा म्हणजे डायरेक्शन. म्हणजे काय सर? तर दिशा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची स्थान निश्चिती करण्याकरिता आपण दिशेचा आधार घेतो किंवा एखाद्या गोष्टीचे स्थान ओळखण्याकरिता आपण दिशाचा वापर करतो. आता ही दिशा जी आहे, ही दिशा खूप इम्पोर्टंट आहे. आपण जसं म्हणतो ना, स्पीडपेक्षा डायरेक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती स्पीडनं जातात हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही कोणत्या डायरेक्शनला जातात हे महत्त्वाचं आहे. आता अनोळखी शहरात गेल्यानंतर आपल्याला तर 500 मीटरही काही कळत नाही Google मॅप्सचा यूज न करता. आपल्याला डायरेक्शन त्यामुळे खूप जास्त महत्त्वाची आहे. तर बघूया दिशेबद्दल काय-काय सांगितलेलं आहे. दिशेचं लक्षण काय आहे? दिशा म्हणजे काय? तर बघा, दिशा म्हणजे काय? तर प्राची आदी व्यवहार हेतू दिका च एका नित्या विभीच. म्हणजे काय? प्राची म्हणजे काय? तर पूर्व. त्यानंतर उदीची म्हणजे काय? उत्तर. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे जे काही अशा प्रकारचा व्यवहार ज्या द्रव्यांमुळे होतो, व्यवहार हेतू म्हणजे ज्या द्वारे आपण व्यवहार करतो त्याला आपण काय म्हणतो? दिक असे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? दिशा म्हणतो. म्हणजे काय? तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ह्या प्रकारचा व्यवहार ज्याच्याद्वारे केला जातो त्याला आपण काय म्हणतो? दिशा असं म्हणतो. आलं लक्षात? दिशा कशी आहे? साच, एका, नित्या, विविच. म्हणजे ती कशी आहे? एकच आहे. दिशा ही काय कशी आहे? एक आहे. ती कशी आहे? नित्य आहे. दिशा कशी आहे? नित्य आहे. आणि विभवी म्हणजे काय? तर सर्वव्यापी. सर्वव्यापी आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे ती पूर्ण व्यापून टाकलेलं आहे पृथ्वीवर. आपण कोणत्याही अशा ठिकाणी जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी दिशा नाही. दिशा ही सर्व ठिकाणी आहे, सर्वव्यापी आहे. तर त्यामुळे तर्कसंग्रहाने काय म्हणलेलं आहे? तर ती कशी आहे? एक आहे, नित्य आहे आणि विभी आहे म्हणजे सर्वव्यापी आहे. प्राची, उदयाची म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण यांचा व्यवहार ज्याद्वारे केला जातो त्याला आपण दिशा असं म्हणतो. आलं लक्षात? दिशा ही एक स्वतंत्र आणि महत्त्वाचे द्रव्य मानले गेलेले आहे आणि ते आपल्याला स्थानाचे आणि अंतराचे ज्ञान करून देते. म्हणजे एखाद्या गोष्टीचं स्थान ओळखण्याकरिता किंवा अंतर ओळखण्याकरिता आपण दिशेचा उपयोग करतो. बघा आता दिशा एकच असली तरी व्यवहारासाठी त्याचे किती प्रकार पडतात? 10 प्रकार पडतात. बघा, दिशेचे प्रकार किती आहेत? 10 आहेत. एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. दिशेचे प्रकार 10. तर बघा आता दिशेचं स्वरूप काय? दिशा ही मुळात एकच आहे, एक आहे, नित्य म्हणजे शाश्वत आहे, विभू म्हणजे सर्वव्यापी आहे, जे की आपण वर बघितलं आहे. दिशेचे एकदम 10 प्रकार पडतात आणि सूर्योदयाच्या आणि इतर व्यावहारिक सोयीच्या आधारावर उपाधिव्यतेने दिशेचे किती प्रकार पडतात? 10 प्रकार पडतात. आलं लक्षामध्ये? आता बघूया आपण 10 दिशा कोणत्या आहेत. तर बघा, सूर्य ज्याकडून उगवतो ती पूर्व दिशा, जिथे मावळतो ती पश्चिम दिशा. त्यानंतर सूर्याकडे उभं राहिल्यानंतर जी डाव्या बाजूला येते ती उत्तर दिशा आणि उजव्या बाजूला येते ती दक्षिण दिशा. म्हणजे सूर्य उगवतो ती पूर्व, मावळतो तिकडं पश्चिम आणि सूर्याकडे तोंड करून जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा जी डाव्या बाजूला येते, जे डाव्या हाताला येते ती उत्तर दिशा आणि जी उजव्या हाताला येते ती दक्षिण दिशा. म्हणजे आता सूर्य इकडून उगवतोय, सूर्याकडे मी तोंड करून उभं राहिलेलो आहे. म्हणजे डाव्या हाताला येते ती मग ही काय झाली? उत्तर दिशा आणि उजव्या हाताला येते ती झाली दक्षिण दिशा. ज्या ठिकाणून सूर्य उगवतो ती झाली पूर्व दिशा, ज्या ठिकाणी मावळतो ती पश्चिम दिशा. आलं लक्षात? ह्या जे 4 दिशा आहेत ह्या महत्त्वाच्या दिशा आहेत, ह्या मुख्य दिशा आहेत. त्यानंतर उपदिशा ज्या आहेत, उपदिशा कोणत्या आहेत? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्यामध्ये जे दिशा येते ती ईशान्य दिशा. त्याचबरोबर पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा याच्यामध्ये येते ती आग्नेय दिशा. दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा यांच्यामध्ये जी येते ती नैऋत्य दिशा आणि उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा यांच्या जी मध्ये येते ती वायव्य दिशा. हे झाल्या एकूण 8 दिशा. त्याचबरोबर ऊर्ध्व म्हणजे जी वरची दिशा आहे आणि अधः म्हणजे जी खालची दिशा आहे.
ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा, अधः म्हणजे खालची दिशा. अशा पद्धतीने हे 10 प्रकारच्या उपाधी भेदाने दिशेचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहेत? 10 प्रकार. मुख्य दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. उपदिशा कोणत्या? तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे झाल्या उपदिशा. आणि अनुलंब दिशा ज्या 2 आहेत, ऊर्ध्व आणि अधः. म्हणजे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधः म्हणजे खाली. आलं लक्षात? तर ह्या 10 दिशा अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा, हे जे काय मुख्य दिशा जे आहेत यांचे पर्याय नाव काय काय सांगितले आणि देवता कोणते कोणते सांगितलेत हे इम्पॉर्टंट आहे. कारण की पूर्व पूर्व जी दिशा आहे, या पूर्व दिशेला कोणता देवता असतो हे एमसीक्यू साठी विचारलं जातं. याचे पर्याय नाव एखाद्या वेळी विचारले जात नाही. पर्याय नाव तेवढे इम्पॉर्टंट नाहीत. फक्त याचे काय आहेत, देवता विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेला कोणते देवता राहतात? इंद्र देवता राहतात. कोणते देवता? इंद्र. पश्चिमला कोणते असतात? वरुण देवता असतात. बघा, आता 4-5च आपल्याला जे आहेत नावं ते लक्षात ठेवायचे. पूर्व, पूर्वेकडून काय असते? सूर्य उगवतो. सूर्य जेव्हा उगवतो, आता देवांचा राजा कोण आहे? इंद्र आहे, बरोबर. म्हणजे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ज्या ठिकाणी उगवतो म्हणजे राजा हा कधी पण तेजस्वी आहे, उगवणार आहे. त्यामुळे देवांचा राजा कोण आहे? इंद्र. म्हणून आपण पूर्व दिशेला कोण राहतो? इंद्र देवता राहतात. कोण राहतात? इंद्र देवता राहतात. आलं लक्षात? पूर्व दिशा इज इक्वल टू इंद्र देवता. त्यानंतर पश्चिम, पश्चिम दिशेला काय होतं की सूर्य मावळतो. आता सूर्य मावळल्यानंतर काय होतंय? शीतता होते. सूर्य आल्यानंतर ऊन येतं, तेजस्वी असतं. परंतु मावळल्यानंतर काय होतंय? शीतता येते, सगळं थंड होऊन जातंय. म्हणजे थंड म्हणजे काय? वरून, पाऊस. पाऊस डिनोट काय करतो? वरुण देवता. वरुणाचाच समानार्थी शब्द काय आहे? पाऊस. त्यामुळे जेव्हा पश्चिम दिशा येते तेव्हा पश्चिम दिशेला कोणते देवता असतात? वरुण देवता असतात. आलं लक्षात? हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण की हे तुम्हाला विसरू शकतं की पूर्व दिशेला वरुण देवता आहेत किंवा इंद्र देवता आहेत. कोणते देवता आहेत? पूर्वेकडून सूर्य उगवतो, तेजस्वी प्रकाश घेऊन येतो. म्हणजे काय? राजा हा तेजस्वी असतो, त्यामुळे इंद्र देवता हे पूर्वेकडे असतात. त्यानंतर पश्चिमेकडे सूर्य मावळतो, अंधार होतो, शीतता येते. शीतता इज इक्वल टू पाऊस. पाऊस म्हणजेच वरुण देवता. पश्चिम दिशेला वरुण देवता. त्यानंतर उत्तर दिशा आहे. आता उत्तर आणि दक्षिण. दक्षिण दिशा तर तुम्हाला माहिती आहे. एव्हरीवन नो की दक्षिण दिशेला यम देवता असते. ही दक्षिण दिशा ही यमाची मानलेली आहे. मग कोणतं राहिलं? एकच राहिलं, उत्तर दिशा. उत्तरेला कोणते असते? कुबेर देवता. जी धनांची देवता मानलेली आहे ती कोणती आहे? उत्तर दिशेला आहे ती कुबेर देवता. म्हणजे उत्तर दिशेला कोणती देवता असते? कुबेर देवता असते. आलं लक्षात? तर हे एमसीक्यू साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बाकीचे जे आहेत, जर आग्नेय आहे तर अग्निदेवता आहे. हे सिंपल उपदिशांचे एकदम सिंपल आहेत. आग्नेयला अग्निदेवता, नैऋत्येला नैऋत्य देवता, वायव्येला वायू देवता, ईशान्येला ईशान देवता. त्याचबरोबर आता हे जे 2 आहेत बघा, कोणत्या? ऊर्ध्व दिशा आणि अधो दिशा. आता ही जी काय ऊर्ध्व दिशा आहे, वर कोण असते? ऑब्वियसली वर काय आहे? ब्रह्मदेव आहे. बरोबर. ही सृष्टी उत्पन्न केली ब्रह्मदेवाने, त्यामुळे वरचा जो पालनकर्ता जो आहे तो कोण आहे? आपला ब्रह्मदेव आहेत. मग हे जे काही ब्रह्मदेव आहेत हे झाले ऊर्ध्व दिशेला. अधो दिशेला आपल्याला माहिती आहे, खाली ही पृथ्वी कशावरती तरंगलेली आहे? नागावरती. आता आहे नाही आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला लक्षात ठेवण्याकरिता आपल्याला असं ठेवायचंय की ही पृथ्वी कशावरती आहे? शेष नागावरती तरंगलेली आहे. म्हणून आपल्याला अधो दिशेला कोणती देवता आहेत? नाग देवता आहेत. असं आपल्याला लक्षात ठेवायचंय. आलं लक्षामध्ये? पूर्व देवतेला मला सांगा कोणते देवता आहेत? पूर्वेकडून सूर्य उगवतो म्हणजे इंद्र देवता, पश्चिम दिशेला मावळतो म्हणजे वरुण देवता. त्यानंतर उत्तर दिशेला कोणते आहेत? कुबेर देवता. दक्षिण दिशेला कोणते आहेत? यम देवता. बाकी उपदिशेचे तर तेच तेच देवता आहेत. अधः दिशेला, खालच्या दिशेला नाग देवता, वरच्या दिशेला ब्रह्मदेवता. क्लिअर? त्यानंतर आता नेक्स्ट बघूया आपण दिशेचे 5 मूलभूत गुण जे आहेत. बघा, ते 5 गुण सांगितलेले आहेत. कोणते गुण आहेत? संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. एकदम सिंपल मध्ये लक्षात ठेवू शकता. संख्या, परिमाण, पृथकत्व आणि संयोग, विभाग. तर हे 5 गुण म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की दिशेचे डॅश डॅश एवढे गुण सांगितलेले आहेत. तर 0-5 म्हणजे 5 हे गुण सांगितलेले आहेत. त्यानंतर आता बघा, संख्या म्हणजे काय? तर दिशेमध्ये ही एक ही नित्य संख्या असते, त्यामुळे जे दिशा एकच आहे त्यामुळे तिला एक म्हणलेलं आहे. परिमाण म्हणजे काय? मेजरमेंट. दिशा एकच आहे, विभू आहे, सर्वव्यापी आहे. पृथकत्व म्हणजे काय? तर प्राच्य जे काही व्यवहार यासाठी आपल्याला दुसरे कोणतेही द्रव्य कारण नाहीये,
हेच तिचे वेगळेपण आहे. म्हणजे पृथकत्व म्हणजे काय, सगळ्यांपेक्षा वेगळेपण काय, तर हिची काय नाहीये, तर दुसरे कोणतेही द्रव्य यासाठी कारण नाही, हे तिचे वेगळेपण आहे. त्यानंतर संयोग म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणे, विभाग म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या होणे. आता याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे बघा. तत्वज्ञानाकडून वैद्यकीय उपयोगाकडे बघा, दिशेचे ज्ञान केवळ तत्वज्ञानापुरते मर्यादित नाही, तर हे आयुर्वेदात शरीर रचना, शरीर क्रिया, रोगनिदान, चिकित्सेमध्ये याचा खूप जास्त उपयोग सांगितलेला आहे. आता शरीर रचनेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर शरीर रचनेमध्ये बघा ऑर्गन्स जे आहेत, हे ऑर्गन्स आणि अ, यांची जी काही डायरेक्शन आहे, अवयवांचे स्थान समजण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या दिशांचा वापर केला जातो. आता बघा अॅनाटॉमी मध्ये जे काय ऑर्गन्सचं स्थान आहे, तर हे सांगण्याकरिता आपण दिशेचा वापर करतो. बघा हृदयाच्या खाली आणि डाव्या बाजूला जसं की स्प्लीन असते, लंग्स आहे, त्यानंतर शस्त्रक्रिया आणि निदानासाठी या अचूक दिशा ज्ञानाची नितांत आवश्यकता असते. म्हणजे एखाद्या ऑर्गनचा आपल्याला स्थान सांगण्याकरिता आपण या दिशेचा उपयोग करतो. हे झालं शरीर रचनेमध्ये त्याचं महत्व. त्यानंतर आता शरीर क्रियामध्ये काय महत्व आहे, तर दिशेचा आधार घेऊनच आपण सर्व काही हालचाली करतो, मूव्हमेंट्स करतो. बघा जसे की अबडक्शन आहे, अडक्शन आहे, सुपायनेशन आहे, फ्लेक्झन आहे. तर हे आपण दिशेद्वारेच करतो. म्हणजे दिशेंचाच या ठिकाणी आपण मदत घेतो. जसे की आता अबडक्शन म्हणजे काय, तर दूर नेणे, शरीरापासून एखादा अवयव किंवा गोष्ट दूर नेणे. अडक्शन म्हणजे काय, ॲड करणे म्हणजे शरीराजवळ आणणे. सुपायनेशन म्हणजे काय, वरच्या दिशेने फिरवणे. त्यानंतर फ्लेक्झन म्हणजे काय, वाकवणे. तर हे काय आपण दिशेचा उपयोग करतो यामध्ये. त्यानंतर आहे रोग आणि आरोग्य. यामध्ये बघा, तर यामध्ये आरोग्यकारक हेल्दी काय-काय आहेत, तर उत्तरेकडील वायू जे आहे, हे रोग निर्माण करणारा नाहीये. म्हणजे उत्तरेकडील वायू हा चांगला मानला गेलेला आहे. दक्षिणेकडील वायू हा रक्तपित्तनाशक असतो. त्याचबरोबर हिमालयातून उगम घेत असलेल्या नद्यांचे जल आरोग्यकारक आहे. हे कशावरून ठरवतो आपण? दिशेवरूनच तर ठरवतो. उत्तरेकडचा वायू, दक्षिणेकडचा वायू, हिमालयातून येणाऱ्या नद्या. त्याचबरोबर आता रोगकारक अनहेल्दी काय आहे? पूर्व व पश्चिम दिशेकडून येणारा वायू हा अनहेल्दी असतो, रोगकारक मानला गेलेला आहे. सह्याद्री आणि विंध्य पर्वतातून येणाऱ्या नद्यांचे पाणी हे रोगकारक आहे. त्यामुळे हे पाणी प्यायचे नाही. कोणते पाणी प्यायचे? जे हिमालयातून नदी येणार आहेत, या नद्यांचे पाणी प्यायचे. आलं लक्षात? आता अरिष्ट लक्षणे जे आहेत, बघा अरिष्ट लक्षणं आयुर्वेदात मूर्तीसूचक लक्षणांना आपण काय म्हणतो? अरिष्ट लक्षण म्हणतो. आणि ज्या स्वप्न आणि दिशा यांचा विशेष यामध्ये संबंध सांगितलेला आहे. म्हणजे जर स्वप्नात माणूस जर दक्षिण दिशेला जात असेल, कारण की दक्षिण दिशा ही कशाची मानलेली आहे? यमाची मानलेली आहे. तर मग हे अरिष्ट सूचक लक्षण आहे. जो मनुष्य स्वप्नावस्थेमध्ये त्याचबरोबर स्वप्नावस्थेमध्ये कुत्रा, उंट किंवा गाढवावर बसून दक्षिण दिशेस जातो, त्याचा मृत्यू यक्ष्मा म्हणजे काय, ट्युबरक्लोसिस ज्याला आपण राजयक्ष्मा म्हणतो, या रोगाने होतो असे वर्णन आढळते. म्हणजे दक्षिण ही यमदेवतेची दिशा मानली गेलेली आहे आणि हा माणूस यमदेवतेकडे जात आहे, म्हणजे याचा मृत्यू फिक्स आहे. हे काय झालं, त्याचं अरिष्ट लक्षण आहे. हे कशाच्या आधारे घेतलं आपण? हे दिशेच्या आधारे घेतलं. त्यामुळे या दिशेचं यामध्ये महत्व आहे. त्यानंतर औषध सेवन आणि दिशा बघा, तर आयुर्वेदामध्ये केवळ औषधांची निवडच नाही, तर ते ग्रहण करण्याच्या पद्धतीला सुद्धा महत्व आहे. यामध्ये काय नियम असला पाहिजे? औषध सेवन करताना रुग्णाचे मुख हे पूर्व दिशेला असले पाहिजे. त्यानंतर पूर्व दिशा ही काय आहे? प्राण ऊर्जा आणि सकारात्मकतेची दिशा आहे. इंद्र देवता ज्याकडे आहेत, त्यामुळे औषधांची परिणामकारता वाढते, असा यामागचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे औषध पिताना आपण पूर्व दिशेकडून पिलं पाहिजे. त्यानंतर बघा आता अ, दिशा हे एक विभू नित्यद्रव्य आहे, जे विश्वाला आकार देते. जे आपण बघितलं, मानवी शरीराची रचना आणि कार्य दिशावरच आधारित आहे. त्याचबरोबर चिकित्सा करण्याकरिता रोगनिदान, भौगोलिक आरोग्य आणि प्रत्यक्ष औषधोपचारामध्ये दिशेचे अचूक ज्ञान वैद्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे आपण सगळं सांगितलेलं आहे. तर हे होतं दिशा हे द्रव्य. दिशा द्रव्याचं आपण काय-काय बघितलं? त्याचं लक्षण बघितलं, म्हणजेच व्याख्या बघितली, त्याचे प्रकार बघितले, त्याची संख्या बघितली, त्याची कोणत्या दिशेला कोणते देवता आहेत हे बघितलं आपण, त्याचं महत्त्व बघितलं. तर हे यामधून दिशा या द्रव्यामधून तुम्हाला एम विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण की हे खूप इम्पोर्टंट आहे. तर ही पी-पी-टी जी आहे, तर ही पी-पी-टी सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल. त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मग आपल्या ॲप जे आहे, तर ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये ॲपमध्ये फ्री रिसोर्सेस सेक्शन आहे. या रिसोर्सेस सेक्शनमध्ये जाऊन सुद्धा ही तुम्हाला पी-पी-टी मिळून जाईल. तर थँक यू सो मच.